शब्दांचा बाण सुटला आणि तो थेट वर्मी लागला की काय होतं याचा प्रत्यय आज लातूरच्या राजकारणात आला। लातूरमधून दिवंगत विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील अशी आवेशात मोठी वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना अवघ्या काही तासांतच बॅकफूटवर यावं लागलं आहे। अभिनेता रितेश देशमुखने दिलेल्या संयमी पण खणखणीत उत्तरानंतर आता चव्हाणांनी स्पेशल दिलगिरी व्यक्त केली आहे। कालपर्यंत आक्रमक भाषण ठोकणाऱ्या रवींद्र चव्हाणांचा सूर आज पूर्णपणे बदललेला दिसला। रितेशच्या व्हिडिओनंतर लोकांमध्ये निर्माण झालेला तीव्र संताप पाहून त्यांनी तातडीने सारवासारव केली। माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी विलासरावांवर कोणतीही टीका केली नव्हती, ते मोठे नेते होते। रितेश हा माझा अत्यंत चांगला मित्र आहे। माझ्या बोलण्याने त्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो। इतकेच नाही तर या विषयाकडे राजकीय दृष्टीने पाहू नका अशी विनंतीही त्यांनी रितेशला केली आहे। चव्हाणांनी जेव्हा विलासरावांच्या आठवणी पुसण्याची भाषा केली तेव्हा रितेशने एका वाक्यात त्यांना आरसा दाखवला। लिहिलेलं पुसता येतं पण लोकांच्या मनावर कोरलेलं नाही या रितेशच्या वाक्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला। काँग्रेस कार्यकर्त्यांसह सामान्य नेटकऱ्यांनीही रितेशच्या बाजूने उभे राहत भाजपला धारेवर धरले। सुरुवातीला विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं म्हणायचं आणि अंगाशी आल्यावर मी विकासाच्या दृष्टीने बोललो होतो असं म्हणत यू टर्न घ्यायचा। हा प्रकार आता लातूरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। रितेशच्या एका व्हिडिओने भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना माफी मागायला लावली हे मात्र नक्की।